कोकणकर. माझा या पुण्यामध्ये 10-15 वर्षापासून संबंध आहे. तरी आजपर्यंत अशा प्रकारचे ॲक्सिडेंट बऱ्याच ठिकाणी होत आहेत. तरी माझे सर्व पालकांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांना गाडी कदापि देऊ नये. त्यानंतर आपल्या मुलावर लक्ष ठेवावे की आपण आपला मुलगा काय करतो, कुठले व्यसन आहे का. जर व्यसन असेल तर समुपदेशन करून त्याचं तो व्यसन दूर करावं. जर अपघात झाला तर अपघातस्थळी सर्वांनी एकमेकांना मदत करावी. चुकीची माहिती देऊन समाजात वेगवेगळे विचार प्रसार करू नये. तरी सर्व नागरिकांना आणि इथून पुढे सर्व पालकांना नम्र विनंती की आजपासून इथून पुढे आपल्या मुलांना गाडी देऊ नये. एवढीच मी या अपघातापासून सर्वांना विनंती करतो. जय हिंद. मी रफिक खान, राष्ट्रीय खिलाडी. आता आपल्याला सर्वांना पुणेकरांना एक शर्मेची बाब आहे आणि आपली पुणे शहराची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमाला काळिमा पोचणारी घटना घडलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी पण जे घडलं ते आता बदली करू शकत नाही. पण आता सध्या ही स्थिती आहे की पुणे हा सांस्कृतिक शहर आहे, विद्याचं माहेरघर आहे. तर त्या अनुषंगाने इथं पबची परमिशन का देण्यात येत आहे. तर आम्ही सर्व दिव्यांग इथं नागरिक जमा झालेला आहे प्रहार अपक्रांती संस्थाच्या अंतर्गत. तर मी हे सर्वांना संदेश देऊ इच्छितो की पब जे आहे ते सर्व बंद करायला पाहिजे. त्या पबमुळे आपली संस्कृती खराब होते. येणारा जो आपला युवक वर्ग आहे तो अक्षरशः त्याची वाट लागत आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आजच्या तारखेला पब कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद करावा. धन्यवाद. जय हिंद. 19 मे 2024 रोजी या कल्याणीनगर भागामध्ये जो भीषण अपघात झाला, त्या अपघातामध्ये 2 होतकरू तरुणी या अपघातात दुःखद त्यांचं ॲक्सिडेंटमध्ये ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. परंतु ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट झाला, एक धनदांडग्यांचा मुलगा जो 2.25 फुटी गाडीमध्ये अल्पवयीन असताना भरपूर दारू पिऊन या भरपूर तरुणीचा त्यांनी अंत केलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही प्रहार अपक्रांती क्रांती आंदोलन पुणे शहर सर्व दिव्यांग बंधू यांच्यातर्फे प्रथम जाहीर निषेध करतो आणि या होतकरू तरुणीला श्रद्धांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. मी सचिन वाळ, प्रहार अपक्रांती क्रांती संस्था अध्यक्ष. 19 तारखेला जो ॲक्सिडेंट झालेला आहे कल्याणनगर भागामध्ये, तर तो ॲक्सिडेंट खूपच म्हणजे धक्कादायक आहे. यामध्ये न्यायव्यवस्था जी आहे तर त्याच्यावर एक माझा प्रश्न आहे की बाबा त्याला जो काय आरोपीला न्याय दिला गेला तर तो योग्य आहे का. हे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न आहे की एवढ्या 2 लोकांचा जीव गेल्यानंतर जर न्यायव्यवस्था त्या व्यक्तीला म्हणते की बाबा तू 305 शब्दांचा निबंध लिही आणि अजून काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत की बाबा कुठं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला तर तू तिकडं जा मदत करायला किंवा काय. तर हा न्याय योग्य वाटतो का आपल्याला, हा माझा प्रश्न आहे न्यायव्यवस्था. नमस्कार. 2 दिवसापूर्वी इथं एका 17 वर्षीय तरुण मुलांनी दारूच्या नशेमध्ये रात्री मोटरसायकलवर 2 तरुणी कॅम्प्युटर इंजिनियर पदवीधर असलेल्या तरुणीला उडवलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळं बेकायदेशीरपणे त्या 17 वर्षीय मुलाने वाहन चालवलं दारूच्या नशेमध्ये. त्या वाहनाला जे कायद्याने जी नंबर प्लेट असायला हवी ती नंबर प्लेटही नव्हती आणि त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला भारतीय न्यायव्यवस्थेने जी कोर्ट आहे आपल्या त्यांनी त्याला 15 दिवसातच जामिनावर सोडले आणि त्याला तो ये शराब खाने, ये जो शराब के जो अड्डे हैं ये इस तरीके से आम हो चुके हैं कि कोई भी किसी वक्त भी किसी भी उम्र का कोई भी बच्चा जाकर वहाँ जाकर शराब पीकर आ सकता है. ये कितनी बड़ी हमारे लिए शर्मनाक और कितनी बड़ी ये बेइज्जती की बात है कि आज छोटे छोटे बच्चे, जवान बच्चे हैं कि छोटे छोटे बच्चों के हाथ में सिगरेट नज़र आती है, शराब की बोतलें नज़र आती है. ये हमारी संस्कृति के खिलाफ है, सभ्यता का खिलाफ है. ये हमारा जो भारत वंश है ये साधु संत वाला देश है, ये पीर और मुर्शिद वाला देश है. ये जो है ये देश हमारा ये बड़ों का अदब सिखाता है
और इसी माहौल के अंदर इतनी गंदगी फैली है, इसके अंदर हम ये शराब खाने खोल के बैठे हैं, खुलेआम जहाँ शराब बेची जाती है, इसके जिम्मेदार कौन है? तो मैं पूरे हमारे जितने भी आप देख सकते हैं कि सारे दिव्यांग हैं, गुंडल सारे जो दिव्यांग हैं ये बैठे हुए हैं। ये किस लिए बैठे हैं? ये इसलिए बैठे हैं कि आने वाली जो पीढ़ी है वो बर्बाद ना हो जाए। उसके लिए हम ये कोशिश कर रहे हैं कि ये शराब खाने और ये जो पब है ये तुरंत बंद कर दिए जाए, ताकि आने वाली पीढ़ी जो है वो सीधे रास्ते पर चलने वाली बने। जय हिंद। आप देख सकते हैं कि हमारे सभी दिव्यांग हैं ये।